संतभूमी महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याईने तुम्हाला मला जन्म प्राप्त झाला। भारतभूमी म्हटलं देवभूमी आहे, ही संतभूमी आहे, ही परमपावन रामकृष्णांची भूमी आहे। पण महाराष्ट्र म्हटलं या भारत देशामध्ये संत क्रांतीची भूमी आहे। जगतामध्ये क्रांती करावी तर या महाराष्ट्रातल्या संतांनी, मनुष्याचं अवघ जीवन सुखावह होण्यासाठी, सुखी होण्यासाठी कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबारायांपासून श्री संत भगवान बाबांपर्यंत या सकल संतांनी या महाराष्ट्राच्या हिताचा विचार आणि या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीतल्या सर्व जातीपातीत विभागलेल्या, वेगवेगळ्या धर्मात विभागलेल्या उपेक्षितांचा विचार घेऊन आणि त्यांच्या कल्याणासाठी आपलं स्वतःचं आयुष्य ज्या संतांनी झिजवलं, कथा ऐकतो आपण देवांच्या। श्रीमद भागवत कथा, भगवंताच्या 24 अवतारांची कथा ऐकली आपण सगळ्यांनी, पण त्याच्यासारखं आचरण करणं सामान्य जीवाला शक्य नाही। जीवनामध्ये क्रांती करायची असेल तर संतांचा विचार करावा लागेल, संत चरित्राचा विचार करावा लागेल, तर आपल्या घराचं वैकुंठ होईल। जोपर्यंत संतांचं आचरण आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत माणसामध्ये मनुष्यत्व निर्माण होत नाही, आणि जोपर्यंत मनुष्यत्व निर्माण होत नाही तोपर्यंत आपलं सगळ्यांचं जीवन हे पशुतुल्य आहे। म्हणून संत ज्ञानेश्वरापासूनची ही परंपरा या महाराष्ट्राला लाभली। परमात्माही मृत्यू लोकामध्ये आला, आणि चरित्र करून गेला, पण त्याचं चरित्र आचरणे सामान्य तुमच्या माझ्यासारख्या जीवाला कसं शक्य आहे? कृष्णानं 16,108 बायका केल्या, शक्य आहे का आपल्याला करणं? बाबा भोलेनाथांनी समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल नावाचं विष प्राशन केलं, आमच्याच्याने 1 लिटर सुद्धा प्राशन होऊ शकत नाही, 1 लिटर तणनाशक सुद्धा आपण पिऊ शकत नाही। पण काय आहे, एकदाच विष पिलं तर मनुष्य मरतो, एकदाच जर तुम्ही 1 लिटर विष पिलं तर मनुष्य मरतो। त्यापेक्षा दररोज या संसारातलं आयुष्यभर विष पिणारी माणसं सुखी होण्यासाठी, ज्या संतांनी या जगातलं सगळंच्या सगळं विष पिऊन घेतलं, संतांनी सगळा त्रास सहन केला आणि तुम्हाला मला सुखी करण्यासाठी स्वतःचं जीवन या जगासाठी दिलं, त्या संतांचं चरित्र कधीतरी पाहिलं पाहिजे। खरं तर संत नसतील तर देव सुद्धा नाही। तुकोबाराय बोलून गेले, आमुची या चाडी तुझं देवपण, तुला तरी देवपण कशामुळे आहे? आमच्यामुळे आहे। म्हणजे संतांनी या जगाला सुख दाखवलं, या जगाला सुखी केलं, या जगाला देव दाखवला। आणि रूपा बळे करुणी खरे हरी
करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी आणि रूपावळे करुणी खळे हरिदासी जय हो करुणी खळे हरिदासी करुणी खळे आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. त्या पांडुरंगाला तरी या पृथ्वी तलावर येण्याचं कारण काय? सगुण रूपामध्ये संतांनी त्याला आणलं म्हणून आज आम्ही त्याची भेट घेतो, त्याचं दर्शन घेतो आणि सुखी होतो. मग अशा संतांचं चरित्र श्री ज्ञानदेवांपासून श्री संत भगवान बाबांपर्यंत प्रत्येक संतांनी जे स्वतःचं चरित्र या जगासमोर ठेवलं ते चरित्र हे कधीतरी ऐकलं पाहिजे. मला वाटतं चरित्र कोणाचं ऐकावं हाही प्रश्नच आहे, नाही का? हा जगतासमोर प्रश्न आहे. एक सांगू का? ज्याचं चरित्र ऐकल्याने माणसाचं चारित्र्य शुद्ध होतं, त्याचं चरित्र ऐकावं. सामान्य जीवाचं चरित्र नसतं. तुमच्या माझ्यासारख्याचं काय चरित्र आहे? आपलं चारित्र्य शुद्ध असेल तर चरित्र निर्माण होतं. म्हणून चरित्र ऐकायचं असेल तर साधू संतांचं ऐकावं, चरित्र ऐकायचं असेल भगवंतांचं ऐकावं, चरित्र आचरायचं असेल साधू संतांचं आचरण करावं. आणि या त्रिभुवनाला पावन करण्यासाठी या महाराष्ट्र भूमीमध्ये मला वाटतंय गड्या या जगतामध्ये जेवढे देव झाले नाहीत आणि या जगामध्ये जेवढे संत झाले नाहीत जगात, तेवढे संत एकट्या महाराष्ट्र भूमीमध्ये झाले. भारत देश त्यातले त्यात महाराष्ट्र भूमी. अत्रापि भारतम श्रेष्ठम जम्बूद्वीपे महामुने. भारत देश तर श्रेष्ठ आहेच. अरे ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला, राधा हर एक बाला, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती. भारत माता की जय, भारत माता की जय. अशी ही भारत माता आहे आणि त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी. आम्ही जर उत्तर प्रदेशामध्ये गेलो, मध्य प्रदेशात गेलो तर पलीकडे जिथं तिथं देवस्थानच्या जवळ अशा मोठमोठे बोर्ड लिहून ठेवलेले आहे, डिजिटल बोर्ड. देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. प्रत्येक ठिकाणी. पण खरं सांगू, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये कुठल्या तरी जातीमध्ये, कुठल्या तरी धर्मामध्ये, कुठल्या तरी एका संतांचा सज्जनाचा अवतार झालेला आहे, जन्म झालेला आहे. भलेही तो आम्हाला कळला नसेल. प्रत्येक गावात जिथं संत जन्माला येतात म्हणून इथल्याही प्रत्येक गावामध्ये बोर्ड असावा, पाटी असावी आणि त्या पाटीवर बोर्डवर लिहिलेलं असावं, संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. का नसावं?
महाराष्ट्र भूमी संतांची, ही संतांची भूमी आहे. आणि म्हणून ज्या संतांनी तुमच्या माझ्यासाठी अहोरात्र हाडाची काड केली, रक्ताचं पाणी गेलं, मायबापांसारखं प्रेम इथल्या लुळ्या पांगळ्या अनाथ रंजल्या गांजल्या लोकांना दिलं. खरं सांगू, आदरणीय धन्यकुमारजी महाराज, खरंच या महाराष्ट्रामध्ये जर संत अवताराला आले नसते तर लज्जेचं पांघरून कधीच फाटून गेलं असतं. संतांनी येऊन जे ग्रंथ निर्माण केले, संतांनी येऊन जी शिकवण दिली, त्या शिकवणुकीमुळे आज माणसं दिसतायत. आम्ही माणसात आहोत. माणूस माझ्यासाठी स्वतः तसं आचरण करून संतांनी दाखवलं. आणि तुम्हाला मला मार्ग दाखवला. कोणता मार्ग? चौखट मार्ग. कोणता मार्ग? भक्तीचा मार्ग. त्या आत्मसुखापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग फक्त संत दाखवू शकतात. आणि त्याला ग्वाही देणारे वेद सुद्धा आहेत. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय माणसामध्ये माणुसकी निर्माण होऊच शकत नाही आणि माणसाला माणूस म्हणून जगता येऊच शकत नाही. ही सगळी क्रांती जर कोणी केली तर ती संतांनी केली. माय बापो, या गावाचं भाग्य आहे. माझी एक गोष्ट लक्षात ठेवा. आजपासून मेंढगाव जिल्ह्यात तर प्रसिद्ध होईल, पण तुम्ही पुढच्या 1 महिन्यात पाहाल. ही कथा झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत माझे शब्द लक्षात ठेवा. मेंढगाव नगरी अख्ख्या महाराष्ट्राला कळून येईल. मेंढगाव काय आहे की क्रांतिकारक संत श्री संत भगवान बाबांच्या चरित्राने ही भूमी अवघी पुनीत होणार आहे. ही भूमी पुण्यवान होणार आहे. जिथं संतांची कथा केली जाते ती भूमी भूमी राहत नाही, ती भूमी वैकुंठ होत असते. जेथ वसती माझे संत तत्संगे तो गाव पुनीत. संतांची कथा गावाला घराला पवित्र करून जाते. या पवित्र अशा मेंढगावकरांनी, मेंढगाववासियांनी श्री संत भगवान बाबांचे उपकार आणि त्या उपकाराची कृतज्ञता म्हणून या वर्षापासून 7 दिवस माझ्या भगवान बाबांची कथा ऐकण्याचा मानस आपल्या अंतकरणामध्ये निर्माण केला. किती भाग्यवान आहात तुम्ही, किती पुण्यवान आहात तुम्ही. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा उडवला. तुम्ही खरंच पुण्यवान आहात. भगवान बाबांचं पूर्ण चरित्र ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल
की आता जीवनात दुसरी कथा ऐकण्याची गरज का नाही. ज्यानं हृदयानं सर्वांगाचे कान करून भगवान बाबांची ही कथा जर पूर्ण ऐकली आणि त्या पद्धतीनं वर्तन ठेवलं तर त्याला दुसरी कथा ऐकण्याची गरज नाही. तो माणूस देव होतो. भगवान बाबांचं चरित्र हे माणसाचं चारित्र्य घडवून जातं आणि त्या माणसालाच देव करतं. माय बापू, म्हणून बाबांची कथा व्हावी यासाठी आपण सर्वच जण आणि विशेषतः इथल्या तरुण मंडळीने घेतलेला पुढाकार, इथल्या कर्मचारी वर्गाने घेतलेला पुढाकार, इथून पुढे लक्षात ठेवा. 1 वर्षाच्या मध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की आपण होतो त्यापेक्षा किती श्रीमंत झालो. कारण ही कथा श्रीमंताची आहे. ही कथा ऐश्वर्य संपन्नतेकडे नेणारी आहे आणि त्याचा साक्षीदार मी आहे, ज्याचा अनुभव मी घेतलाय. ज्या दिवशी माझे 2 हात आणि हे मस्तक जोडलं गेलं भगवान बाबांच्या पायावर, तिथून पुढे भगवान बाबा आणि भगवान बाबाच जीवनामध्ये आले, त्या दिवसापासून माझा सांसारिक प्रवास असो किंवा आध्यात्मिक प्रवास असो, ह्या दोन्ही प्रवासामध्ये फक्त 5 वर्षामध्ये मला वाटतंय मी जो 5 वर्षापूर्वी होतो आणि आज जर पाहिलं तर स्वतःला मी भाग्यवान समजतो की भगवान बाबांचे आशीर्वाद ज्यांच्या पाठीवर आहेत त्याला जीवनामध्ये ना धनाची कमी पडते, ना ज्ञानाची कमी पडते, ना आचरणाची कमतरता भासते. माणूस परिपूर्ण होतो फक्त भगवान बाबांचा अनुभव घेऊन पहा. कारण ज्या महात्म्यानं 69 वर्षाच्या आयुष्यातलं 57 वर्षाचं आपलं पूर्ण आयुष्य सांसारिक जीवनाचा त्याग करून, घरादाराचा त्याग करून फक्त दऱ्या खोऱ्यातील गोरगरीब 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी, जातीपातीची भांडणतंटे मिटवण्यासाठी आणि सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यासाठीच ज्यांचं पूर्ण आयुष्य जे का रंजले गाजले त्याशी मरणे जोडा बोले. जे का रंजले गाजले त्याशी मरणे जोडा बोले. तो जी सासोडला देव
भगवान बाबा महाराज की सगळे मोठ्याने एकदा जयकारा करा. श्री संत भगवान बाबा महाराज की जय. जय जय श्री राधे श्याम. भगवान बाबा आणि हा तुकोबारायांचा अभंग. भगवान बाबांचं पूर्ण चरित्र या एकाच अभंगाच्या 6 कडव्यात आहे. महाराज याच्यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही भगवान बाबांना त्या गोष्टीमध्ये ठेवू शकता. या अभंगाप्रमाणेच ज्याचं वर्तन होतं आयुष्यभर. आणि काय आवाज आहे महाराज. असं रत्न ज्या माईच्या पोटी, ज्या मातेच्या पोटी जन्माला आलं त्या आईसाठी एकदा टाळ्या वाजवा. आमचे आदरणीय संगीत सम्राट, गायन सम्राट, ज्यांना मी माझे बंधू समजतो छोटे पहिल्यापासून, आणि त्यांच्यासारखं गाण्याचा मी प्रयत्न करतो. मी बोलतो भरपूर पण त्यांच्यासारखंच गाण्याचा प्रयत्न करत असतो अधूनमधून. इतका गोड आवाज निसर्गानं त्यांना दिलाय आणि आई वडिलांच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं दिलाय. वागणंही तितकंच निक्क. माझे गुरुवर्य नेहमी म्हणायचे, आदरणीय ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे नेहमी म्हणायचे, ज्याचं भजन पक्क, वागणं निक्क. ते म्हणायचे, भजनात पक्का, वागण्यात निक्का, तोच देवाचा सखा. भजनात कच्चा, वागण्यात लुच्चा, तो यमाचा भातचा. गुरुजी म्हणायचे यमाचा भातचा. आणि संगीतासाठी साथ देणारे आपल्या गावातीलच पण आमचे समाधान महाराज. महाराज रात्रंदिवस समाधान महाराज. मी म्हणलं समाधानाचं समाधान तर भंग झालं नसेल. इथं आलो तरी टवटवीत चेहरा दिसला मला. सांगू एक, फक्त भगवान बाबांवर विश्वास ठेवा आयुष्यामध्ये. या बंडोपंतानं ठेवला, ठेवा विश्वास. मला सांगा जीवनामध्ये किती प्रगती होती. हा सप्ताह झाल्यास सांगा, काहीच कमी पडत नाही. नवीन सप्ताह सुरू करायचा आहे. ते आल्याबरोबर म्हणले, महाराज तुम्ही त्या दिवशी म्हणलात ना ते शब्द खरे झाले. हो, न मागता लोक वर्गणी तर देतायत. पण त्यांनी सांगितलं 2-3 माणसं असे मिळाले की जेवढं काही सप्त्याला कमी पडेल, आमचं नाव सांगू नका, जेवढं कमी पडेल तेवढं आम्ही देऊ. आता काय पाहिजे अजून. दरवर्षी लोक सप्ताह करतात पण सप्त्यात एवढं उदार मन करणारे लोक नसतात. पण माझ्या श्रीसंत ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांची काय कृपा असेल की अशा काही सज्जनांनी म्हणावं की जेवढं लाख रुपये कमी पडू द्या, 2 लाख कमी पडू द्या, शेवटी आम्ही देऊ. याचा अर्थ असा नाही की 1,00,000-2 लाख कमी पडावेत आपण देऊच नाहीत आणि त्यांनीच द्यावेत, असं नाही. जिथं कमी तिथं आम्ही, असं त्या सज्जनांनी सांगितलं. आमचे समाधान महाराज सात संगतीला बसलेत. आनंद वाटला मला. गावकऱ्यांनी गावातलं भजन चालवतानाही संगतीत बसावं. इथल्या माझ्या बहिणी सुद्धा खूप गोड भजन करतात. त्या सुद्धा मला येऊन भेटल्या माझ्या बहिणी. समाधान महाराजांच्या बाजूला बसलेत आमचे आदरणीय काशीनाथ बुवा घुगे. किती सुंदर टाळ वाजवतायत, अगदी तालात. हो. आणि आजच्या दिवसासाठी गुरुजींनी पाठवलेत हे 2 हिरे सुंदर साथ करतायत. आदरणीय आमचे सिंथेसायझरवर साथ करणारे पवन महाराज मंठेकर आणि तबल्यावर साथ करणारे माऊली महाराज लोणारकर. आणि ही कथा संपूर्ण भारत देश उद्यापासून पाहणार आहे. आजचा भाग उद्या, उद्याचा परवा. ज्या माध्यमातून ही कथा संपूर्ण भारत देश आणि भारताच्या बाहेर सुद्धा जाणार आहे, ते गोड असं आपलं यूट्यूब चॅनल, भगवान बाबा यूट्यूब चॅनल. त्याचे मालक आमचे श्रीनाथ महाराज मुंडे. फार गोड एडिटिंग करतात ते, अतिशय सुंदर. भव्य आणि दिव्य हा बाबांच्या कथेसाठी असलेला कथा मंडप, कीर्तन मंडप. 7 दिवस आळंदीवरून, बघा ना किती भाग्यवान आहोत आपण
की ज्ञानेश्वरी पारायणासाठी, श्री ज्ञानेश्वरी पारायणासाठी आपल्याला संस्थेचं वैभव लाभलंय. म्हणजे साक्षात विष्णुबुवा जोग महाराजांची उपस्थिती आहे म्हणायचं त्यांच्या रूपानं. आमचे आदरणीय खंदारे महाराज, हरिभक्त परायण खंदारे महाराज संस्था सुटते त्यांची आता 1 वर्षामध्ये. अतिशय गोड, किती सज्जन स्वभाव आहे. तुम्ही सर्व संत माय माऊल्या, पितृतुल्य गुरुतुल्य बंधुतुल्य तुम्ही सर्व माझे संत मायबाप, आणि ज्यांची इतकी गोड सिस्टीम आहे, ज्या सिस्टीमचं नाव मी तिकडे गेलो की पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये, पूर्ण आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये नाव काढत असतो की तुम्ही जा मेंढगावला, बघा कशी सिस्टीम आहे. माईक सिस्टीम, जसा आवाज आपला आहे तसाच बाहेर फेकला जातो. नाहीतर काही ठिकाणी अशा सिस्टीम असतात, माईक तोंडात घेऊन बोलावं लागते. हो, पण इथं महाराज असं माशी, एखादा डास माशी जरी इथून गेली तर गुई आवाज येतो. हा, इतकी गोड सिस्टीम आहे, अतिशय सुंदर. फक्त आज वृद्धापकाळाने आपल्या गावातीलच एका आजोबांचा देहावसान झालं. त्यासाठी आपले कार्यक्रम उशिरा सुरू झाले. अंत्यविधी होईपर्यंत आपल्या सगळ्यांना इथं पूजा मांडता आली नाही. सकाळी 8ला मांडायची पूजा ती 1 वाजता मांडण्यात आली. म्हणून 4-5 तासांना आपण लेट आहोत पण थेट आहोत, लक्षात ठेवा. आपला कार्यक्रमच तसा असतो. आमचे साहेब म्हणायचे लेट पण थेट. थेटच जाणार आहोत आपण. आज समजा 1-1.5 तासाची कथा होईल, ती 1-1.5 तास राहिलेला मी उद्या भरून काढील. उद्या परवा थोडा वेळ, काळजी करू नका. अगदी उद्या तर अगदी वेळेत सुरू होईल कथा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या न्यायानं श्रीसंत भगवान बाबांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये क्रांती केली, कार्य केलं. म्हणून त्यांचं चरित्र वाचून, त्यांचं चरित्र अभ्यासून, त्यांचं चरित्र ऐकून आणि त्यांचं चरित्र सांगून. बाबा, कोणाचं चरित्र सांगावं? जीवाचं सांगू नये. जीवाचं काय चरित्र आहे? देवाचं आणि संतांचं चरित्र सांगावं. देवाचं आणि संतांचं चरित्र ऐकावं. चरित्रे पवन पवित्रे सागर वर्णावी, चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. तबल्याचा आवाज थोडा जास्त आहे. तबल्याचा आवाज थोडा जास्त आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. संत वृंदे मनोभावे आदि पूजावी. मग संतांचं चरित्र पाहायचं असेल, ऐकायचं असेल तर संत मृत्यू लोकामध्ये अवताराला का आले?
जसं श्रीमद भागवताची कथा ऐकायची असेल तर भागवत महात्म्य ऐकलं पाहिजे. रामचरित्र ऐकायचं असेल तर रामचरित्राचं आणि रामायणाचं महात्म्य ऐकावं लागेल. सर, कुठल्याही गोष्टीचं महत्त्व कळल्याशिवाय ती वस्तू आम्ही खरेदी करू का? करू शकत नाही. हो, बघा तुम्ही आता जर कोणाला विचारलं TV कोणता घेणार तुम्ही, लोक म्हणतील LGचा घेणार. वॉशिंग मशीन कुठली घ्यायची तुम्हाला, LGची घेणार. का? तिचं महत्त्व आहे, तिचं महात्म्य आहे, अनेकांना अनुभव आहे. ताई, भावाकडे लक्ष द्या की जरा. हो, हप्ता टाइमवर माझ्या लाडक्या बहिणी, मी मागेच बोललो की हो, लाडक्या बहिणींचा हप्ता वेळेवर जमा झाला, डिसेंबरचाही जमा झालाय. म्हणजे 9,000 आतापर्यंत मिळालेत. आणि त्यांचं सरकार आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात बाकी कोणाचं सरकार नाही. नाव सोडून द्या, कुठल्याच पक्षाचं सरकार नाही. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीचं महाराष्ट्र सरकार. असा बोर्ड महाराष्ट्र सरकारच्या त्या मंत्रालयावर टाकला तरी चालेल. लाडक्या बहिणींचं सरकार, तुमचा उपकार आहे म्हणून सरकार आहे. हो, भगिनी खडी तो सरकार से बडी. एकदा जर बहिणीनं मनावर घेतलं तर सरकारपेक्षा मोठी. बहन जी खडी तो सरकार से बडी. आणि या देवी सर्वभूतेषु मात्र रूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. एक सांगू का, मातेच्या स्त्रीच्या मनात आलं तर 2 दिवसात जग पेटायला वेळ लागत नाही. आणि जगाला शांत करायचं असेल तरी तिलाच आणावं लागतं. त्या कालिकेला, त्या अष्टभुजेला, त्या अंबिकेला, जगदंबेला प्रसन्न करावं लागतंय शांत व्हायचं असेल तर. म्हणून महिषासूर मर्दिनी येते. भाऊ भाऊ बाजूला राहतात. कुणामुळं? स्त्रीमुळं. मायबाप वृद्धाश्रमात जातात. कुणामुळं? स्त्रीमुळं. जगात युद्ध होतात. कुणामुळं? स्त्रीमुळं. राज्यात युद्ध झाले फार मोठे, स्त्रियांमुळं. म्हणून आधी तुम्हाला नमस्कार. तुम्ही प्रसन्न तर कथा प्रसन्नतेने होईल. आधी माय माऊल्या प्रसन्न झाल्या, या जगदंबा प्रसन्न झाल्या तरच कथा यथासांग पूर्ण होईल. कुठलंही कार्य. संत महात्मे मृत्यू लोकामध्ये आले, भगवंतही येतो. मी बोलत होतो महाराज की का अवताराला आले. संतांना अवतार घेण्याची 3 कारण आहेत. जशी देवाच्या अवताराची कारण आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं प्रजाम. देवाला अवताराला येण्याची जशी कारण आहेत प्रगट होण्याची. परित्राणाय साधूनां विनाशायश्च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करणे, साधूंचं रक्षण करणे आणि दुष्टांचं निर्दाळन करणे, यासाठी देव येतो. मग संत कशासाठी येतात? माझ्या महिपती महाराजांनी, श्री संत महिपती महाराजांनी सर्व संतांची चरित्र लिहिली आणि चरित्र लिहिण्याचं कारण सांगितलं की संत या मृत्यू लोकामध्ये अवताराला काय येतात. धनीवरी गावे हरीचे गुण, पोट भरून देवाचं नामस्मरण करण्यासाठी ही भूमी आहे. हे क्षमा करणे